नमस्कार. आज आपण खटाव आणि माण तालुक्यांसाठी सुरू झालेल्या एका जबरदस्त उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, सरकारी सेवांसाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कारण प्रशासन स्वतः तुमच्या दारात येते. चला तर मग बघूया हा उपक्रम नक्की आहे तरी काय. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल, नाही का? सरकारी कामांसाठी तहसील कार्यालयाच्या चक्रा मारणं, वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी इकडून तिकडे धावणं, यात आपला किती वेळ आणि श्रम वाया जातात. पण आता या सगळ्या त्रासावर एक ठोस उपाय आलेला आहे. हो, शासन आपल्या दारी याच संकल्पनेवर आधारित खटाव माण महसूल प्रशासनाने खटाव माण प्रशासकीय सक्षमीकरण आणि सार्वजनिक सेवा उपक्रम सुरू केला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशासन आता लोकांच्या सोयीसाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. या सगळ्याचा मूळ उद्देश काय आहे, तर तो अगदी सरळ आणि सोपा आहे. सामान्य नागरिकांचा वेळ आणि त्यांचे श्रम वाचवणे, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ऑफिसात जाण्याचा त्रास कमी करायचा आणि सगळ्या प्रक्रिया एकदम सोप्या करायच्या, हेच यामागचं मुख्य ध्येय आहे. मग या उपक्रमातून नेमकं काय साध्य होणार आहे? बघा, एकाच छताखाली सगळ्या सरकारी सेवा मिळतील. तुमच्या समस्यांवर तिथेच तात्काळ तोडगा काढला जाईल. प्रशासकीय कामांमधली जी काही किचकट प्रक्रिया आहे ती कमी होईल. यामुळे सरकारी योजना लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोचतील आणि याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना, विद्यार्थ्यांना आणि इतर सर्व नागरिकांना मिळणार आहे. चला, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की या शिबिरांमध्ये नक्की कोणकोणत्या सेवा उपलब्ध असणार आहेत. खरं तर तुमच्या प्रत्येक प्रशासकीय गरजेसाठी एकाच ठिकाणी उत्तर मिळण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. सगळ्यात आधी आपल्या बळीराजासाठी, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी या शिबिरात खास त्यांच्यासाठी काही सेवांची सोय केली आहे, ज्यामुळे शेतीशी संबंधित कामांसाठी होणारी त्यांची धावपळ नक्कीच वाचेल. इथे बघा, पीएम किसान योजनेची सगळी कामं, जसं की ई-केवायसी करणं, जमिनीची नोंद किंवा आधार लिंक करणं, ही सगळी कामं पूर्ण करता येतील. सोबतच ॲग्रिस्टॅक योजनेतही नोंदणी करता येईल, जी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळख तयार करते. याशिवाय जिवंत सातबारा मोहीम असेल, सातबारेतील चुका दुरुस्त करायच्या असतील किंवा नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी करायचं असेल, या सगळ्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ इथे घेता येणार आहे. शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थी आणि कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन या शिबिरात विशेष सोय करण्यात आली आहे. आता मुलांना लागणारे शैक्षणिक दाखले असोत, रेशन कार्डमधल्या दुरुस्त्या असोत किंवा संजय गांधी, श्रावणबाळ यांसारख्या सामाजिक योजनांचा लाभ घ्यायचा असो, सगळं एकाच ठिकाणी होणार आहे. इतकंच नाही तर आयुष्यमान भारत कार्ड, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी, जन्ममृत्यूचे दाखले आणि घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप यांसारख्या सेवाही इथेच मिळतील. आता आपण अशा काही सेवांबद्दल बोलूया ज्या खटाव माण तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाच्या आहेत. या शिबिरांमध्ये नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यापासून ते ई-सर्वेक्षण म्हणजे प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि वारस नोंदी करण्यापर्यंत सगळ्या सेवा आहेत. जमिनीला अकृषिक म्हणजेच एनए करायचं असेल तर त्याबद्दल मार्गदर्शन मिळेल. रस्त्यांसंबंधी काही अडचणी असतील तर त्यांचंही निवारण होईल. आणि हो, आरोग्यविषयक आभा कार्ड काढण्याची सोयीसुद्धा इथेच करण्यात आली आहे. आणि हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना एक थेट आणि खूप महत्त्वाचं आवाहन केलं आहे. खुद्द उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या गरजेनुसार जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती घेऊन शिबिरात यावं आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. मग आता प्रश्न येतो की यात सहभागी व्हायचं कसं? अहो, प्रक्रिया अगदी सोपी आहे. पहिलं काम, तुम्हाला कोणत्या सेवेची गरज आहे ते ओळखा. दुसरं, त्या सेवेसाठी लागणारी सगळी कागदपत्रं व्यवस्थित तयार ठेवा. आणि तिसरं, ठरलेल्या दिवशी आणि वेळी शिबिराच्या ठिकाणी हजर राहा. बस, इतकं सोपं आहे. तर शासन सेवा आता आपल्या दारी हे फक्त एक घोषवाक्य नाही, तर प्रशासनाने उचललेले खूप महत्त्वाचं पाऊल आहे. हा उपक्रम आपला वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याची एक मोठी संधी आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांची चिंता आता सोडा आणि या संधीचा नक्की लाभ घ्या. जरा विचार करा, तुमचं असं कोणतं सरकारी काम आहे जे खूप दिवसांपासून अडकलेलं आहे? ते काम या शिबिरात नक्कीच पूर्ण होऊ शकतं.